ज्या कुठल्या शेतकऱ्यांनी 100 टन ॲव्हरेज काढलेला आहे तो तीनच गोष्टी काम करतो. मी म्हणतो हिशोब पकडू 50,000 ऊस. किती पकडूया? 50. आता या 50,000 ऊसाचं जर 1 किलो वजन जर पडलं तर किती टन निघाला? 50 टन. आता तुमचा ॲव्हरेज किती आहे? 40 आहे. म्हणजे ॲव्हरेज एक किती किलो पडला ऊस? एक ऊस किती किलो पडला? पाऊण किलो. किती किलो? पाऊण किलो. पाऊण 750 ग्रॅम. बरोबर ना? 70 टन. पावणे 2 किलो भरला तर 80 टन. आणि 2 किलो भरला तर 100 टन. 2.25 किलो भरला तर आणि 2.5 किलो भरला तर 135 टन. रिअल फॅक्ट आहे, तुम्ही समजून घ्या. ज्या कुठल्या शेतकऱ्यांनी 100 टन ॲव्हरेज काढलेला आहे तो तीनच गोष्टी काम करतो. पहिलं, फुटव्यांची संख्या. फुटव्यांची संख्या, त्याला आपण म्हणतो फुटव्यांचं मॅनेजमेंट. काय म्हणतो? फुटव्यांचं मॅनेजमेंट. आता 12 फुटव्यातलं तुम्हाला माहिती, एका 2 फुटवा बांधणी केल्यानंतर काय होणार आहे? गायब होणार. म्हणजे मी म्हणतो त्यातलं 8 राहतील, 9 राहतील, 10 राहतील. बरोबर ना? पण ही जर 10 फुटव्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 50,000 ऊसाला जर व्यवस्थित जर प्लॅनिंग केलं, कांडीतलं जर अंतर वाढवलं आणि पेरे जर जाडी वाढवली तर एक ऊस तुमचा कसंही करा 1.5, 2, 2.5, 3 किलोपर्यंत भरू शकतो.